बघा साहेब का सुमाबाई म्हणतात हा गणामध्ये मॅडमला सुंदर अशी प्रश्नाची मांडणी केली माय बाप तर मन धन या तीन गोष्टीपासून अख्ख्या जगाला जन्ममुक्त केलं तो गण कोणता हात नाही पाय नाही मुखाने तो बोले तरी त्याच्या इशाऱ्यावर ही दुनिया चालेल नवे गण गौरीचा तो नवे शंकराचा नवे गण मैलाचा तो नवे कंकराचा कोण त्याचे माता पिता कुठून तो आला आणि सांग ती त्याचा जन्म कुठे झाला त्या गणाच्या आई वडील विचारले मॅडम तुम्हाला त्या गणाचे आई वडील विचारले आणि त्या गणाचा जन्म कुठे झाला मान्यवर मॅडम साहेबा असा सुंदर प्रश्नाची मांडणी केली हो अपेक्षा होती मला तुमच्याकडून कारण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये गाजलेल्या तुम्ही आहात कवी आणि ज्ञानी झाली आणि तुमचे कविवर्य सुद्धा लई ज्ञानी झाली आहे तर तुमच्यापाशी खूप काही मसाला असेल असं मला वाटलं परंतु मॅडमजी तुम्ही माझ्या गणाचं सोहम हे उत्तर सांगितलं माझे माय बाप हो मॅडमला मी काय विचारलं हो आणि मॅडमला काय सांगितलं सोहम कुणीकडे लक्ष आहे मॅडम तुमचं रात्रंदिवस तुमचे कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही का खाली आहो का रात्रंदिवस तुमचे कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही खाली आहो असं तुम्हाला वाटते असं वाटून राहिलं खाली पिली घुमते म्हणून काही हरकत नाही मॅडम नाही जमलं माझ्या प्रश्नाचं मला समाधान नाही झालेलं आहे काही हरकत नाही पुन्हा विचार करा आणि पुन्हा समोर विचार करून या प्रश्नाचं उत्तर द्या माझ्या प्रत्येक गाण्यात जीवनाचे खरे मर्म आहे माझ्या प्रत्येक गाण्यात जीवनाचे खरे मर्म आहे अन चूक भूल क्षमा मागणे हा माझा माणुसकीचा धर्म आहे शब्दच्या अर्थाचा अनर्थ तू लावू नको शब्दच्या अर्थाचा अनर्थ तू लावू नको अन उगीच ज्ञानाचं प्रदर्शन करून या लोकाले फागवडा दाखवू नको मान्यवर मॅडम साहेबा शर्माजी तुम्हाला विचारलं काय आणि तुम्ही उत्तर काय देत आहात याचा तरी तुम्हाला भान आहे का आहे का अहो तुम्हाला गणाचे आई वडील विचारे त्याचा जन्म कुठे झाला ना तुम्ही सांगता हो अरे 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 मॅडम तुम्हाला अभ्यास करावा लागेल भलेही तुमचे रात्रींदिवसाचे कार्यक्रम आहे बरोबर आहे तरी पण अजूनही तुम्हाला जमलं नाही माझा प्रश्नाचं उत्तराचं समाधान झालं नाही ज्ञानाच्या सागरात गेलीस पण ज्ञान लई खोल आहे ज्ञानाच्या सागरात गेलीस सुरमा
पृथ्वीचा मोल आहे. ज्ञानाच्या सागरात गेलीस पण ज्ञान लई खोल आहे आणि ज्ञानाच्या या प्रत्येक शब्दाला या पृथ्वीचा मोल आहे आणि या लोकाले कळते सारं, या जनतेला कळते सारं. शाहीर शर्माजी अव तूच डामाडोल आहेस, तूच डामाडोल आहेस. ज्ञानी ठाणी शायरा तुम्ही फिरता गावोगाव, ज्ञानी ठाणी शायरा तुम्ही फिरता गावोगाव आणि होऊ द्या असा मुकाबला आज लोक घेतील नाव. सरपंच साहेबांनी गावकरी लोकांनी म्हटलंय का तमाशा तांड्यासारखा झाला पाहिजे, तांड्यासारखा तमाशा झाला पाहिजे. मॅडम राग म्हणता कामा नाही, कारण पैसे लोक मोजतात फुकट नाही. तमाशा रंगा ढंगाना आणि जोमानं झाला पाहिजे आणि या पब्लिकला मजा आली पाहिजे. नाहीतर हलवली डोई आणि भुलवली बाई असं चालणार नाही, लक्षात ठेवा. टंका आहे तुमच्याच नावाचा, कीर्ती आहे गावोगाव. टंका आहे तुमच्याच नावाचा, कीर्ती आहे गावोगाव. आणि होऊ द्या असा मुकाबला आज लोक घेतील नाव. आंबाझरीच्या लोकांना वाटलं पाहिजे की नाही शाहीर मारुती आणि शाहीर सुरमाचा खरोखर तमाशा झाला. आमच्या पैसे पाण्यात नाही गेले असं यांना वाटलं पाहिजे. मॅडम जी असा तमाशा करा. ही दोन शाहिराची पतंग आहे हिला जो काटल. ओ सुरमाजी, ही दोन शाहिराची पतंग आहे हिला जो काटल आणि त्यालाच मॅडम जी ते मानाचं बक्षीस भेटल. कळला नाही माझ्या गणाचा गोम. मॅडम जी कळला नाही माझ्या गणाचा गोम. ए सुरमाबाई तू सांगतेस मला तू सोहमा. थांब थोडा वेळानं फोडून दे तो कोम आणि फुटल्यावर कोम तू माझ्या नावाने करशील बोंबा बोंब. बहाई तुला माझा गण समजलाच नाही. बाई तुला माझा गण समजलाच नाही. तू गाडी कुठे अडली बाई, तुला माझा गण समजला नाही. तुझी गाडी कुठे अडली. जेमतेम दुसरा फेर आता सुरू झाला. जेमतेम दुसरा फेर आता सुरू झाला. तू पहिल्याच फेरात थंडी झाली. बाई सुरमाबाई थंडी पडू नको. या लोकाले, या जन लोकाले तमाशाची मजा आली पाहिजे. रंगा ढंगाना आणि जोमाने शायरी करा तर या पब्लिकला मजा येईल. नाही आता 22 तारखेचा माहित आहे का काय आहे उद्घाटन आहे प्रभू रामचंद्राचं. त्या अयोध्यावरती माझं गाणं आहे. सांग कसे पाण्यावर पाषाण हे तरले. सांग कसे पाण्यावर पाषाण हे तरले. प्रभू रंगदाराचे चरण कोणी भरले. सांग कसे पाण्यावर पाषाण हे तरले. प्रभूचा पतंगराचे चरण कोणी भरले.
पाषाण हे धरले प्रभू रामचंद्राचे हे चरण कोणी धरले सांग कसे पाण्यावर हे पाषाण हे धरले प्रभू रामचंद्राचे हे चरण कोणी धरले सांग कसे पाण्यावरती पासा नाही तरले आणि प्रभू रामचंद्राचे हे चरण कोणी धरले मॅडम लक्षात ठेवा एका रजिस्टर एका पेन घेऊन सगळ्यांनी एका कागदावर लिहून ठेवा सांग कसे पाण्यावर पाषाण हे तरले आणि प्रभू रामचंद्राचे हे चरण कोणी धरले हे तुम्हाला सांगायचं आहे मॅडम ऐका समर्थ दशरथ राजा फसले आणि राणीला वचन दिला कैकेयीला वचन दिला ठीक आहे म्हणे तुझ्या भरताला मी राजगद्दीवरती बसवतो पण माझा म्हणे दुसराही वचन आहे म्हणजे रामाला आणि लक्ष्मणाला 14 वर्षाचा वनवास पाहिजे त्यावेळेस दशरथ राजाला खूप विचार आला दशरथ राजाला खूप विचार आला आणि दशरथ राजाने हात जोडले म्हणे कैकेयी
मी तुझ्या भरताला गादीवरती बसवतो, परंतु माझ्या रामाला वनवास देऊ नको, माझ्या रामाला वनवास देऊ नको. परंतु कैकेयी ऐकायला तयार नाही. माझे मायबाप हो, कैकेयी ऐकायला तयार नाही. आणि पहा, कैकेयीला वचन दिलं आणि राम प्रभू चंद्राचा पहा 14 वर्षाचा वनवास झाला. ऐका माझे मायबाप काय म्हणतात. लक्ष्मणाला राग आला आणि त्या सूर्यपंखाचं नाक कापलं. माझे मायबाप ऐका समोर काय झालं. अनावर हा झाला राग, अनावर हा झाला राग, कधी मग सरले प्रभू रामचंद्राचे चरण कोणी धरले. सांगत ते पाण्यावर हे पाषाण धरले, प्रभू रामचंद्राचे चरण कोणी सांगताचे पाण्यावर हे पाषाण धरले, प्रभू रामचंद्राचे चरण कोणी धरले. सांगताचे पाण्यावर हे पाषाण धरले, प्रभू रामचंद्राचे चरण कोणी धरले. सांग कसे पाण्यावर पाषाण हे करले आणि प्रभू रामचंद्राचे चरण कोणी धरले. त्यावेळेस सूर्यपंखाचं नाक कापण्यामध्ये आलं. सूर्यपंखा रडत रडत रावणाकडे गेली आणि रावणाला सांगू लागली. त्यावेळेस रावण चिडला, क्रोधामध्ये आला आणि त्याचा क्रोध रामावर होता आणि त्याने सीतेला आपल्या लंकेमध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी आपली पटराणी म्हणून सणाने तिला छेडखानी करत होता. आणि ऐका माझे मायबाप समोर काय झालं.